महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातून एक संवेदनशील आणि गंभीर बाब समोर येते। नागपूरमधील मेहंदीबाग परिसरात उरकुडे ज्वेलर्सच्या मागील भागात लालगंज राऊत चौक परिसरात अवैध धार्मिक बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। स्थानिक हिंदू नागरिकांचा आरोप आहे की येथे असलेल्या गोसावी संतांच्या जुन्या समाधीच्या जागेवर बांधकाम करण्यात येत असून त्या ठिकाणी अशरफिया नावाची मस्जिद उभारली जाते। नागरिकांकडून असा दावा करण्यात आलाय। या घटनेनंतर परिसरातील काही घरांवर मकान विक्रीस आहे असे फलक लावलेले दिसून येत असून यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नागरिक सांगत आहेत। 4000हून अधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या या परिसरात लोक घर सोडण्याचा विचार का करत आहेत हा प्रश्न उपस्थित केला जातोय। स्थानिक नागरिकांच्या मते हे बांधकाम अवैध असून जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे। तसेच या प्रकरणात प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचंही नागरिक सांगत आहेत। नागरिकांचा सवाल असा आहे की जर बांधकाम कायदेशीर असेल तर त्याचे अधिकृत दस्तऐवज सार्वजनिक का करण्यात आलेले नाहीत आणि जर हे बांधकाम अवैध असेल तर त्यावर कारवाई का होत नाही। तसेच या परिसरात लाऊडस्पीकरचा वापर, शुक्रवारी नमाजसाठी होणारी गर्दी आणि वाहतुकीची अडचण याबाबतही तक्रारी समोर येत आहेत। या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने महानगरपालिका आणि यशोधरा पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिलं असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेतं आणि पुढील कारवाई होते काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असलेले अजय सर आपल्यासोबत आहेत। ते स्थानिक आहेत तिथे। दादा काय सांगाल, काय तुमच्यापर्यंत लोक का म्हणून आलात आणि काय तुमच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट देतात? हमने ये बचपन से देखा है। वहाँ पे एक छोटी सी मजार थी, समाधि थी, फिर उसके बाद उन्होंने मजार बनाया और ये भव्य रूप में अभी मस्जिद निर्माण कर रहे हैं। तो उनके पास में कोई मतलब ये नहीं है, मतलब सैंक्शन नहीं है और वो हिंदू इलाका है पूरा। वहाँ मुस्लिम 20-25 की संख्या में होंगे, तो इस जगहों पर मस्जिद बनाना अनुचित है। इसलिए हमने सर को ज्ञापन दिया है कि भाई 8 दिन में इनकी कार्रवाई की जाए। विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असलेले अजय सर आपल्यासोबत आहेत। ते स्थानिक आहेत तिथे। दादा काय सांगाल, काय तुमच्यापर्यंत लोक का म्हणून हमारे को मस्जिद बिल्कुल मस्जिद नहीं चाहिए, क्या बताएंगे? बहुत परेशानी होती है। 4 बजे से आजान करते थे, हमारे को जागरण हो जाती थी, हमको नींद नहीं आती। और हमारे यहाँ कोई कार्यक्रम तो लोग कंप्लीट करते हैं। हमारे मोहल्ले में जैसे कोई शादी के कार्यक्रम तो ये लोग कंप्लीट क्यों करते? हम तो इनको कंप्लीट नहीं करते ना, इन लोग क्यों करते हैं हमारे कार्यक्रम में? कंप्लीट आवाज़ नहीं होना, इनका आवाज़ नहीं होना चाहिए ना हमारे को भी। मस्जिद बनने की है, बड़ी मस्जिद बनने की, उसकी पहले से ही तकलीफ शुरू हो चुकी है। पहले से तकलीफ है, लेकिन हमने कुछ नहीं बोले आज तक। पहले से बहुत तकलीफ है क्योंकि लक्के थे ना हमारे घर को, दीवार को लक्के थे ना पीछे से। बहुत तकलीफ होती है ना हमको, रात भर चालू रहता है, बोंगाड़ा चल रहा था रात भर। बहुत तकलीफ होती है हमको। हम लोग उनको कुछ बोल भी नहीं सकते हैं, बोलने जाओ तो झगड़ा हो जाता है। बिल्कुल किसी के मतलब घर बेचने का पलायन है और कुछ इसके पहले नहीं, वो घर जो बेच रहा है ना वो हमारा देवर का है। उन लोग यहाँ रहते नहीं है घर के। इसी के तकलीफ से तो घर बेच रहे ना हम। हमारी भी बच्चियाँ जाती है, स्कूल जाती है, इधर उधर जाती रहती, तो उनकी तो पढ़ाई होना चाहिए ना। पढ़ाई नहीं होती कैसे करेंगे हम? इसीलिए घर बेचने के लिए काटने की गाड़ी 4 बजे से लोग अपना हंगामा करेंगे तो हमारी भी नींद होने की वो ना। बच्चियाँ हैं, बच्चियों को भविष्य में तकलीफ नहीं होनी चाहिए या फिर जो मज़ार है, जो होंगे बचते वो बिल्कुल घर लगकर है। और इतना ही जैसे भाई साहब ने कहा था कि यहाँ पर जब लोग आते हैं बाहर से तो आड़ी टेढ़ी गाड़ियाँ रखते हैं और आड़ी टेढ़ी गाड़ियाँ रखने की वजह से झगड़ा होता है। भाई आपका क्या अनुभव रहा, आप क्या बताएं? हमारा प्रॉब्लम आती है घर में क्या की पहले छोटी सी मस्जिद थी, अभी इतनी बड़ी मस्जिद कर रहे हैं बहुत। तो यानी हमारा खुद की गाड़ी लगाने को हमारे को ये नहीं है, जगह नहीं रहती हमारी खुद की। मैं खुद उधर दूसरे घर के आगे गाड़ी लगाता हूँ, तो ये कुछ इनको बोले तो ये थोड़ा सा ये करते हैं, पर अपन सोचते कि झगड़ा नहीं करना है। 2-3 बार हो भी गया है। अभी इतनी बड़ी मस्जिद करो कितना ट्रैफिक होगा उधर? बिल्कुल ट्रैफिक बढ़ेगा। आंटी आपका क्या कहना है, आपकी क्या मांग है? हमारी मांग नहीं है, हमारे को भी पहले खिड़की उड़की नहीं लगाने देते थे। हमारा मकान बना था तो इधर मत करो, नहीं करने नहीं दिए।
अब और जब ये बड़ी बनेंगी तो फिर तो और तकलीफ हो जाएगी आपको, पाइपलाइन वगैरह डालने उधर देगी। नहीं था हमारा कुछ, लेकिन वो पाइप नहीं, ये सब पाइप आता है वो नहीं डालने दिया था। अच्छा, नागपूर मेहंदीबाग एरियात परत एक वेळा एका समाधीचं मजार झाली आणि मजारची आता मस्जिद होते आहे. काय नेमकं कारण आहे तिथल्या लोकांचं पलायनाचं? कारण तिथे एक बोर्ड लागलेले आहे की हे घर विकणे आहे. असे एक नाही तर बरेच घरांमध्ये हा बोर्ड लागलेला आहे आणि त्यातही एका महिलेवर जे आहे तिथल्या मौलवीनी अभद्र टिप्पणी केल्यामुळे तिथल्या महिलेनी घर सोडून ती गेलेली आहे. हे सगळं चित्रण बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर आज ते नागपूरच्या त्याच भागातल्या झोनमध्ये आलेले आहे, निवेदन दिलेलं आहे. काय पूर्ण घटनाक्रम आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय सांगाल? नागपूर शहर आहे, मेहंदीबाग कॉलनी आहे, तिथे आपण बघितलं की हिंदू बहुल एरिया आहे, तरी तिथे मस्जिद होते आहे. त्यामागे काय आहे नेमकं? की समाधी होती, मजार आहे की आता मोठी मस्जिद होते आहे? काय पलायनचं कारण आहे? काय तुम्हाला वाटतं की एकंदरीत या मागचं काय षडयंत्र आहे? एकंदरीत षडयंत्र असंच आहे की यांना आता तिथे त्यांची संख्या वाढवायची आहे. अगोदर तिथे एका संताची मजार होती गोस्वामी समाजाची, त्यांनी आता त्यांना समाधी होती, तिला मजारमध्ये रूपांतर केलं. आता त्या मजारला त्यांनी मस्जिद बनवली आहे. आज ते मस्जिद 4 मजल्याची बनत आहे. एवढा कंस्ट्रक्शन, एवढी फंडिंग कुठून आली? 50 लाखाचं कंस्ट्रक्शन झालेलं आहे. आणि यामुळे काय होतं आहे की आता मस्जिद बनत असल्यामुळे आजूबाजूचे लोक मकानं विकत आहे. आज मस्जिद बनली, उद्या त्याच्यावर पोंगे लागन, मग 5 टाईमची अजान होईल. त्या मोठ्या आवाजामुळे लोक परेशान होईल, विद्यार्थी अभ्यास करू शकणार नाही. म्हणून ते समोरचं भविष्य पाहून तिथचे रहिवासी मकान विकणे आहे. हे मी स्वतःच्या डोळ्यानं पाहून आलो. कमीत कमी 5 ते 6 मकानावर असं पोस्टर लागलेलं आहे की हे मकान विकणे आहे. आणि लोक खरंच त्रस्त झाले आहे. मी सरकारला पण अशी विनंती करतो की त्यांनी या विषयावर गंभीरतेने लक्ष द्यावे. बिलकुल. दादा, मगा बोलण्यात ऐकलं होतं की त्या महिलेवर पण त्या मौलवी जे आहे ते तिला आंघोळ करताना बघायचे किंवा अनेक प्रकारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. काय पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये झालं होतं, काय सांगतो? ही घटना सुमारे 3-4 वर्ष अगोदरची आहे. ही नवीन घटना नाही आहे. पण त्या घटनेपासून सबक घेताना की समोर ही घटना घडली, म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घ्यायला नाही पाहिजेत म्हणून तिथल्या लोक, स्थायी लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला त्यांनी समस्या सांगितली, बाबा हे खूप मोठी मजार इथं बनत आहे, मस्जिद बनत आहे आणि हे समोर आम्हाला धोका आहे. आम्ही आपले घरं विकून इथून जात आहे. आमचे घरं विकायला लागत आहे. कारण की इथली जेव्हा जुम्म्याची नमाज इथं शेकडो लोक येतात आणि वेगवेगळ्या तरीकेनं बघतात, वेगवेगळ्या तरीकेनं नजरेनं ठेवतात. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की भैया इथलं आपलं घर विकून आपण दुसऱ्याकडे घर स्थायी व्हावं. आणि हे बघता जेव्हा ते घर विकायला जातात आणि त्या घराचा जो रेट राहतो, आज अगर तिथं बघितलं गेलं तर 10,000, 10,000, 8,000, 10,000 रुपये पर स्क्वेअर फूटच्या रेटनी प्लॉट विकून राहिलेलं आहे, घरं विकून राहिलेलं आहे. पण अगर ते घर विकायला जातात तर त्यांना कवडीच्या मोलांची किंमत मिळून राहिलेली आहे. 30 लाख सांगितलं तर 10 न 15 लाखात तेही मुस्लिम लोक मागतात. तर अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण झालेलं आहे. म्हणजे लोक घाबरून तरी जातील, पलायन करतील त्या वस्तीतून, असा विषय तिथला त्यांनी चालू केलेला आहे. पण काही लोकांना आम्ही हिंमत देऊन म्हटलं की तुम्ही घर विकू नका, आम्ही याच्यात काही पर्याय उपाय काढू. समोर ही परिस्थिती वाढती, आम्हाला कोणाच्या धर्माशी आम्हाला काही नव्हतं, पण आमच्या धर्मावर अगर अन्याय होत असेल तर आम्ही तिथं आवाज उठवतो. तिथे अनुपात बदललाय का? हिंदू मुस्लिम संख्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आला आहे का कमी झाला आहे? नाही, तिथली स्थानीय मुस्लिमची संख्या आहे ती 3-4-5 घरं आहे, त्याच्यावरती नाही आहे. 50-60 लोकांच्या वरती नाही आहे. पण तिथं 99% आपलेच हिंदू लोक राहतात. तिथे बाहेरून लोक येणारे जास्त आहे. म्हणजे जुम्म्याची नमाजमध्ये म्हटलं तर शेकडो लोक बाहेरून येतात. तिथले स्थानीय लोक होते. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता की स्थानीय लोक येत होते, नमाज पढत होते, कुणाला काही तिथला ऐतराज नव्हता. पण काही वर्षापासून, काही दिवसापासून जे वातावरण तिथं निर्माण झालेलं, त्या वातावरणासाठी त्या लोकांनी आवाज उचलला. ते लोक आमच्यापर्यंत आले, बजरंग दलपर्यंत आले आणि आम्ही एक आज आयुक्त साहेबांना, राऊत साहेबांना निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला 8 दिवसाच्या मुदत दिली की 8 दिवसामध्ये आम्ही योग्य ते त्या कारवाई त्या मस्जिदीवर करू. काही घडामोडी सांगितल्या का? काही त्याच्या मागचे काही तथ्य सांगितलंय का त्या लोकांनी की अमुक एक काही घडलं आहे तिथे? नाही, अशा घटना तर खूप घडत आहे. आता लव जिहादची घटना, 2 केसेस तिथं आमच्यासमोर आहे. 2 मुली धर्मांतर झाल्या.
पडून गेल्या, मग धर्मांतरण झालं, अशा पुष्कळ घटना आहे. मौलीची घटना आहे, त्यांनी बाथरूममध्ये त्यांना लग्न, अशा पुष्कळ घटना आहे. ते झालेल्या घटना आहे आणि ते आणखी समोर वाढतील यासाठी आपण अगोदरच आपल्या लोकांसाठी, आपल्या हिंदू लोकांसाठी आम्ही बजरंग दल सतत तत्पर राहतो, थोडं समोर राहतो. त्यांनी आम्हाला आपली समस्या सांगितली, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आज आयुक्त साहेबाला आम्ही ते निवेदन दिलं. हिंदी पर चलेगा। आगे की बजरंग दल की भूमिका क्या है? आगे की बजरंग दल की भूमिका यही रहेगी कि सरकार जल्दी से जल्दी निर्णय ले, नहीं तो बजरंग दल अपनी ताकद के हिसाब से काम करे. बिलकुल. नागपूर शहरात हे सातत्याने होतं आहे. याच्या आधी पण बघितलं की हिंदू वस्तीत न फक्त शेजारी राहणारे, जे किरायाच्या घरात राहणाऱ्या मुसलमानांनी जबरदस्ती केली, वातावरण बिघडवलं आणि त्या घराला पलायनचे बोर्ड लावायला लागले. हे चित्र आपण नागपूर शहरात त्याच्या आधी सुदर्शनच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. पण आता फक्त एक घर नाही तर अनेक घरांनी आपल्या दारापुढे हे घर विकणे आहे अशी पाटी लावून पलायनाचा मनसुबा केला आहे. खरंच विश्व हिंदू परिषद बजरंग दलची ताकद जी आहे ती त्यांच्या मागे आहे आणि येणाऱ्या काळात किती लवकर ती मस्जिद इल्लीगल आहे की नाही हे सरकारच्या माध्यमातून बघितलं जातं, प्रशासनाच्या माध्यमातून बघितलं जातं आणि त्यावर काय कारवाई होते आणि त्यानंतरची या हिंदूंना किती राहत मिळते किंवा बजरंग दल विश्व हिंदू परिषद त्यावर काय कारवाई करते हे वेळ ठरवेल. स्नेहल जोशी, सुदर्शन मराठीसाठी नागपूर, महाराष्ट्र. जय हिंद.